Welcome student in our Saib Kakade Vidyalay's online class subject English. We studying the standard 6 chapter 4.1 The Nightingale and the Nobleman. In previous lesson we studied about the story The Nightingale and of the Nobleman. In this video we now taking the pointers or the exercise questions given in this story. So we move to the pointers. The first questions is given is read the story and say whether the following statements are true or false. तो स्टोरी वाचायची सांगितलेली आहे आणि जे खाली स्टेटमेंट दिलेले आहेत वाक्य हे ट्रू आहेत की फॉल्स हे आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. तर पहिलं आहे पहा, नो बर्ड्स लाईक टू बी शट अप इन अ केज. कोणत्याही पक्षाला पिंजऱ्यामध्ये राहणं आवडत नाही. ते स्टोरीनुसार बरोबर आहे की चुकीचं आहे? तर पहा या ठिकाणी सेकंड लाईनलाच दिलेलं आहे, नो बर्ड्स लाईक टू बी शट अप इन अ केज. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू. मग हे स्टेटमेंट कसं आहे? ट्रू आहे. त्याला आपण टी म्हणूया, ट्रू. देन द सेकंड स्टेटमेंट इज द नोबल मॅन वॉज रिच अँड हॅप्पी. या स्टेटमेंटमध्ये सांगितले की नोबल मॅन रिच होता आणि हॅप्पी होता. तर आपण या ठिकाणी जर स्टोरी जर पाहिली तर स्टोरीच्या या चौथ्या लाईनला पहा काय लिहिलेलं आहे, द नोबल मॅन वॉज रिच बट नॉट हॅप्पी. नोबल मॅन रिच होता पण हॅप्पी नव्हता. म्हणजे स्टोरीमध्ये हॅप्पी नव्हता असं लिहिलेलं आहे, आनंदी नव्हता. आणि स्टेटमेंट जे दिलेलं आहे आपल्याला त्या स्टेटमेंटमध्ये लिहिलं आहे द नोबल मॅन वॉज रिच अँड हॅप्पी. म्हणजे या ठिकाणी स्टेटमेंट चुकीचं आहे, म्हणजे ते स्टेटमेंट फॉल्स आहे. देन द सी स्टेटमेंट इज थर्ड स्टेटमेंट, द नोबल मॅन डीड नॉट सेट द बर्ड फ्री. यामध्ये दिलेलं आहे की नोबल मॅननं बर्डला फ्री केलं नाही. पण आपण स्टोरी जर ऐकलेली आहे, पाहिलेली आहे, तर त्यामध्ये नोबल मॅननं बर्डला फ्री केलेलं आहे त्या एका ॲडवाईससाठी. त्यामुळे या ठिकाणी दिलेलं स्टेटमेंट चुकीचं आहे, म्हणजे हे काय आहे? फॉल्स आहे. त्यानंतर चौथं जे डी नंबरचं स्टेटमेंट आहे ते आहे द नोबल मॅन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट. की नोबल मॅननं त्या सिक्रेटचा जास्त विचार केला नाही. तर बघूया या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं की जेव्हा नोबल मॅनला नायटिंगेलनं सिक्रेट सांगितलं हे की नेवर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क अँड नेवर ट्रस्ट आयडल वर्ड्स, तर नोबल मॅनचा इथं रिप्लाय काय दिला आहे, द नोबल मॅन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट. नोबल मॅननं सिक्रेटचा जास्त विचार केला नाही. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे, म्हणजे ट्रू आहे. त्यानंतर ई स्टेटमेंट आहे द नायटिंगेल हॅड रेअर डायमंड्स अंडर विथ हिज विंग्स. की नायटिंगेलच्या पंखांखाली डायमंड्स होते. तर आपण गोष्ट ऐकलेली आहे की नायटिंगेलच्या पंखांखाली काही डायमंड्स नव्हते. म्हणजे त्याचं जे बोलणं आहे ते चुकीचं होतं. तर हे स्टेटमेंट फॉल्स आहे. सहावं स्टेटमेंट हे पहा, द नोबल मॅन बिलीव्ड दॅट द नायटिंगेल हॅड डायमंड्स. की यामध्ये सांगितलं की नोबल मॅननं विश्वास ठेवला होता की नायटिंगेलकडं डायमंड्स आहे. तर हे पण खरं आहे, कारण नोबल मॅनला खरोखर विश्वास बसला होता त्याच्या खोट्या बोलण्यावर आणि त्यामुळं नोबल मॅन आणखी रागावला आणि दुःखी झालेला होता. तर या ठिकाणी स्टेटमेंट मात्र खरं आहे, ट्रू आहे. दी नायटिंगेल फ्ल्यू अवे. नायटिंगेल पक्षी उडून गेला. तर हेही स्टेटमेंट बरोबर आहे. नायटिंगेलनं सगळं काही समजून सांगितली त्याचे स्टेटमेंट्स आणि नंतर तो उडून गेलेला आहे. त्यामुळं शेवटचं स्टेटमेंट ही ट्रू आहे. तर मग या ठिकाणी तुम्ही हे ॲन्सर पाहू शकता. पहिलं, दुसरं, तिसरं सर्व प्रश्नांचे ॲन्सर्स या ठिकाणी लिहिलेले आहेत. हे तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर जो सेकंड क्वेश्चन जो आहे तो आहे सॉल्व द फॉलोइंग पझल. द लेटर्स इन द पिन बॉक्सेस फॉर्म द नेम ऑफ द बर्ड्स in the story. Use the letters given on the right and the letter in the pink box to make words from the story. या ठिकाणी एक नायटिंगेल नावाचा शब्द दिलेला आहे उभा आणि त्या पुढं असे काही अक्षरं दिलेले आहेत. तर या अक्षरांपासून आपल्याला आडवे शब्द बनवायचे आहेत. शब्द बनवताना तो जो पिंक बॉक्समध्ये दिलेले शब्द आहेत तेच विचारात घेऊन आपल्याला शब्द बनवायचे आहेत. तर या ठिकाणी पहा, ओ आणि डब्ल्यू याचा उपयोग करून एन सुरुवात होणारा कोणता शब्द तयार होईल, तर तो होईल
NOW म्हणजे नाव. त्यानंतर DBR असा शब्दामधील अक्षर आहेत आणि दुसरं अक्षर आय आहे. तर या ठिकाणी जो शब्द तयार होईल तो आहे बर्ड. पहा, BIRD. त्यानंतर 4 अक्षरी शब्द आहे ज्याचा तिसरा अक्षर जी आहे आणि त्यामध्ये ECA ही अक्षर आहेत. तर त्यापासून जो शब्द तयार होईल तो आहे केज. ठीक आहे. त्यानंतर 4 अक्षरी शब्द आहे त्यामध्ये यचनं सुरुवात होणारा शब्द आहे GUE ही अक्षर आहेत. तर तो शब्द होईल ह्यूज म्हणजे फार मोठा. त्यानंतर 6 अक्षरी शब्द आहे आणि त्याचं चौथं अक्षर T आहे आणि MSAE ही अक्षर आहे. तर तो शब्द होईल मास्टर, MASTER. त्यानंतर 4 अक्षरी जो शब्द आहे ज्याचा दुसरा अक्षर आय आहे तर तो शब्द आहे रिच, RICH. त्यानंतर 5 अक्षरी शब्द जो आहे तो आहे अंडर, UNDER. त्यानंतर 5 अक्षरी शब्द की ज्याचं चौथं अक्षर जे आहे INWS अक्षर आली पाहिजे तर तो शब्द आहे विंग्स. त्यानंतर DAY असा शब्द तयार होईल म्हणजे डे. त्यानंतर 4 अक्षरी शब्द ज्याचं दुसरं अक्षर L आहे तर तो होईल फ्ल्यू म्हणजे उडाला. आणि शेवटचा जो शब्द आहे ज्याच्यात AVG आणि E अक्षर आहे तर तो होईल गेव म्हणजे देणे, गिवचं भूतकाळी रूप. तर अशा पद्धतीनं हे शब्द तयार होतील. त्यानंतर पहा, तिसरा जो प्रश्न आहे तो आहे दी नाइटिंगेल गेव द नोबलमॅन 2 bits ऑफ ॲडवाईस फ्रॉम ग्रुप्स अँड डिस्कस ईच ऑफ देम. कॅन यू थिंक ऑफ स्टोरी, इव्हेंट, एनी एक्सपिरियन्स रिलेटेड टू ईच? राईट इट डाऊन. ट्राय टू फाइंड सिमिलर सेईंग्स और प्रोव्हर्ब्स इन युअर मदर टंग. फर्स्ट आहे नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क अँड नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स. तर आपल्याला या प्रश्नात सांगितलं आहे की आपल्याला दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले दिले जातात. तसेच सल्ले यामध्ये 2 सल्ले दिलेले आहेत, नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क, नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स. तर अशा काही म्हणी मराठीमधील तुम्हाला माहिती असतील तर त्याचा संग्रह करा. तर अशा म्हणी तुम्ही शोधायच्या आहेत आणि त्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. त्यानंतर चौथा जो क्वेश्चन आहे तो आहे रीड अलाउड द लास्ट स्पीच ऑफ द नाइटिंगेल विथ प्रॉपर इंटोनेशन. म्हणजे जे शेवटचं स्पीच आहे, बोलणं आहे नाइटिंगेलचं, ते तुम्ही योग्य आवाजामध्ये मोठ्यानं वाचा. तर घरी तुम्ही काय करा की या ठिकाणी हे जे दिलेलं शेवटचं स्पीच आहे किंवा पूर्ण जो धडा आहे त्याचं एक मोठ्यानं वाचन करा. वाचन करताना उच्चाराकडं लक्ष द्या आणि कुणाला तरी ऐकवण्यासाठी बसवा किंवा ते रेकॉर्ड करून ग्रुपला पाठवा. तर अशा पद्धतीने आपण पॉइंटर्समधले 4 क्वेश्चन घेतलेले आहेत. राहिलेले क्वेश्चन्स आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आजच्यासाठी गुड बाय. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.